हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सिरीज मध्ये आपण भूगोल वैकल्पिक विषयाचं उत्तर लेखन कसं करावं यावर चर्चा करतोय. आणि ऑलरेडी आपले 10 दिवस झालेले आहेत. रोज आपण एक नवीन प्रश्न घेतो. प्रॉपर सिक्वेन्सने जे काही सिलेबसचे टॉपिक्स आहेत त्यानुसार आपण ही आन्सर रायटिंग करतोय. वेळोवेळी मी तुम्हाला सांगत सुद्धा असतो की भूगोल वैकल्पिक विषयाची उत्तरं नेमकी कशी लिहावी, त्याच्यामध्ये अपेक्षित काय आहे, जीएसचं उत्तर आणि ऑप्शनलचं उत्तर कसं वेगळं आहे. तर एकंदरीत या पूर्ण सिरीज मधनं तुमची वैकल्पिक विषयाची आन्सर रायटिंग खूप चांगल्याने इम्प्रूव्ह होईल. राईट. सो तुमची जी काही भूगोल विषयाची तयारी आहे, तुम्हाला जर काही कोर्स करायचा असेल, आणखी काही क्लॅरिटी हवी असेल तर त्या संदर्भात तुम्ही मला कॉल करू शकता. जिओग्राफी ऑप्शनलचा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्ममध्ये तुम्हाला कोर्स अवेलेबल आहे. तर तुम्ही मला एकदा कॉल करा. आपण तुमची जी काही प्रिपरेशन रिलेटेड डाउट्स आहेत, स्पेसिफिकली ऑप्शनल आणि इन जनरल सुद्धा जीएसचे जर काही डाउट्स असतील तर सर्वांवर चर्चा करू आणि समजून घेऊ काय नेमका तुमचा इथून पुढचा प्रवास असला पाहिजे. वळूया आजच्या प्रश्नाकडे. आजच्या प्रश्नामध्ये विचारलं आहे, एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ वोल्कॅनिक इरप्शन्स, प्रोव्हाइड ए डिस्क्रिप्शन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ वोल्कॅनिक लँडफॉर्म्स. ज्वालामुखी उद्रेकाचे प्रकार स्पष्ट करा आणि विविध ज्वालामुखी भूरूपांची माहिती द्या. 2 पार्ट आहेत प्रश्नाचे. एकदम सोपा आणि स्ट्रेट क्वेश्चन आहे. याचा जो कंटेंट असेल, कंटेंट कुठे अवेलेबल असेल, तुम्ही जर नोट्स रेफर केलात, आपल्या ज्या क्लासच्या स्लाइड्स आहेत किंवा नोट्स आहेत त्या दोन्ही बघा. दोन्ही मध्ये तुम्हाला हा पूर्णच्या पूर्ण कंटेंट मिळेल. इन डेप्थ हा कंटेंट अवेलेबल असेल. बाय अँड लार्ज जीएस मध्ये जो कंटेंट तुम्ही प्रिपेअर करता, जवळजवळ 90% कंटेंट जो आहे तेच आहे. फक्त 10% चेंजेस याच्यामध्ये काहीतरी करायचे. तुम्हाला सांगेल एक्झॅक्टली की याच्यामध्ये चेंजेस काय करायचे. देन अशा प्रकारचा जो एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये चॅलेंज काय असेल, तर चॅलेंज असेल की एकदम मुद्देसूद उत्तर असलं पाहिजे. फाईन, प्रिसाइज लिहा. असं खूप फापट पसारा करत बसू नका, सगळ्याच गोष्टी लिहत बसू नका. जेवढं विचारलं आहे मोजक्या शब्दांमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मांडता आल्या पाहिजे. यासोबतच इथे अजून एक चॅलेंज आहे. चॅलेंज ते म्हणजे आकृत्या काढण्याचं. म्हणजे अपेक्षित असेल की जेव्हा तुम्ही उद्रेकाचा प्रकार सांगताय, राईट, त्याच्या आकृत्या तुम्हाला प्रोव्हाइड करता आल्या पाहिजे. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही ज्वालामुखी भूरूपांची माहिती देत आहात त्याच्या सुद्धा आकृत्या तुम्हाला प्रोव्हाइड करता आल्या पाहिजे. प्रॉब्लेम कुठे असेल, तुम्ही आकृत्या काढत बसाल तर लिहिण्यात वेळ मिळणार नाही, किंवा लिहत बसाल तर कदाचित आकृत्या काढण्यात वेळ मिळणार नाही. आणि त्यामुळे आकृत्या काढायची एक सवय तुम्हाला इथनं पुढे करावी लागेल. काय काय आकृत्या तुम्हाला कोणकोणत्या उत्तरांमध्ये लिहायच्या किंवा कोणकोणत्या टॉपिक मध्ये लिहायच्या त्या सगळ्या एकदा लक्षात घ्या. म्हणजे एक टॉपिक प्रिपेअर झालाय तर त्यानंतर त्या टॉपिक रिलेटेड किंवा त्या विषयामध्ये नेमक्या काय काय आकृत्या असतील, काय काय तक्ते लागतील, हे सगळं आतापासून अरेंज करणं सुरू करा. त्याची प्रॅक्टिस पण करत चला. सो एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर हे आठवायला लागणार नाही की या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये कोणकोणत्या आकृत्या काढायच्या आणि त्या आकृत्या कशा आहेत. सो ही तुमची प्रिपरेशनची बाब आहे. राईट. तर या आन्सर रायटिंगच्या सेशन्स मधनं मी तुम्हाला रोज प्रिपरेशनवर सुद्धा सांगत असतो की प्रिपरेशन करत असताना नोट्स कसे डेव्हलप झाले पाहिजे. माझा पर्पजच आहे की जे आन्सर रायटिंग, अभ्यास तर सगळेच करतात, राईट, पण आन्सर रायटिंगच्या माध्यमातून बेस्ट क्वालिटी नोट्स तुमच्या हाताने डेव्हलप झाले पाहिजे. यासाठी मी रोज तुम्हाला काहीतरी एक टिप देत असतो. प्रश्नाकडे वळूया. इंट्रोडक्शनची चर्चा करू. इंट्रोडक्शन मध्ये चॅलेंज काय आहे? सेम चॅलेंज जे आपण मागच्या 2-3 दिवसांपासून फेस करतोय. एक तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, राईट, आणि या स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन साठी तुम्ही काही डिफाईन करू शकत नाही किंवा तुम्ही काही असे खूप सारे फॅक्ट या ठिकाणी मेन्शन करू शकत नाही. ज्वालामुखीवर प्रश्न आहे तर निश्चितच ऑप्शनलच्या पेपरमध्ये ज्वालामुखी काय आहेत हे डिफाईन करू नका, किंवा ज्वालामुखी क्रिया काय असते ते डिफाईन करू नका. त्याचे मार्क पडणार नाहीत, कारण की ती खूप बेसिक गोष्ट समजलीच आहे. तर मी एक जेनेरिक इंट्रोडक्शन पासून सुरू करतोय. मी काही खूप जास्त इथे डोकं लावत बसत नाहीये. मी काय म्हणतोय की बघा, भूपट्ट विवर्तनिकी किंवा प्रावरण-तुरा या प्रक्रियांमधून ज्वालामुखी क्रिया घडून येते. क्लिअर. तर मी एक सिंपल स्टेटमेंट मध्ये सांगितलं की ही ज्वालामुखी क्रिया कशी घडते, आणि मग या ठिकाणी प्रकार विचारले आहे आणि भूरूप विचारले. टाइम अँड अगेन मी तुम्हाला एक मुद्दा सांगत असतो, इंट्रोडक्शन सम हाऊ क्वेश्चन सोबत लिंक झालं पाहिजे. राईट. सो माझं इंट्रोडक्शन क्वेश्चन सोबत लिंक होत आहे. तर मी काय म्हणतोय की लावाच्या स्वरूपावर आणि भौगोलिक स्थितीनुसार ज्वालामुखी उद्रेक व विविध भूरूपांचे प्रकार निर्धारित होतात. राईट. चर्चा कसली सुरू आहे? विविध प्रकारच्या उद्रेकाची चर्चा सुरू आहे आणि विविध प्रकारच्या भूरूपांची चर्चा सुरू आहे. त्या इंट्रोडक्शन मध्ये मी काय म्हटलं की ही जी काही वेगवेगळ्या प्रकारचे उद्रेक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची भूरूप निर्माण होतात, त्याचं प्रमुख कारण काय असेल तर त्याचं
प्रमुख कारण असेल की लावाचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती कशी आहे. राईट. तर माझं इंट्रोडक्शन थेट प्रश्नासोबत लिंक झालंय. तर ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. फर्दर ज्वालामुखी उद्रेकाचे प्रकार, आता याच्यामध्ये ना चॅलेंज नाहीये, या गोष्टी तुम्ही पाठ करून ठेवलेल्या असल्या पाहिजे नोट्समध्ये, जसाच तसं इथे उचलून आणायचं आहे. ज्वालामुखी उद्रेकाचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, भेगी उद्रेक आणि केंद्रीय प्रकारचा उद्रेक. आणि मग त्यामध्ये उपप्रकार आपल्याला आढळतात. आइसलँड प्रकारचा उद्रेक असेल, फ्लड बसाल्ट असेल, हवाईयन उद्रेक असेल. त्यानंतर केंद्रीय प्रकारच्या उद्रेकामध्ये स्ट्रोम्बोलियन, वल्केनियन, पिलियन, प्लिनियन, हवाईयन, सो ऑन अँड सो फोर्थ. राईट. तर हे सगळेच्या सगळे लिहा या ठिकाणी. कदाचित तुम्ही एक ब्लॉक डायग्रामच्या हिशोबाने दाखवू शकता. पण मला अपेक्षित काय आहे, तर मला या ठिकाणी 3 घटक अपेक्षित आहे प्रत्येक उद्रेकाच्या संदर्भात. पहिला मुद्दा जो तुम्हाला या ठिकाणी मांडायचा आहे तो म्हणजे त्याची आकृती. आइसलँड प्रकारचा उद्रेक असेल तर तो नेमका कसा दिसेल, सो ऑन अँड सो फोर्थ. भेगी प्रकारचा उद्रेक असेल तर काय नेमका मुद्दा असेल, आकृत्यांच्या माध्यमातून ते दर्शवा. दुसरा मुद्दा, त्याचं डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करा की तो जो उद्रेक होतोय तो नेमका का होतोय. जर आइसलँड प्रकारचा उद्रेक हा भेगी उद्रेक आहे किंवा मग आइसलँड प्रकारच्या उद्रेकाचं वैशिष्ट्य काय, त्याच्यामध्ये जो उद्रेक होतोय तो युनिक का आहे ते सांगा. राईट. आइसलँड प्रकारचा उद्रेक जर सांगायचं झालं तर साधारणतः एक भेगी प्रकारचा उद्रेक असतो ज्यामध्ये बरेचसे वायू आपल्याला निष्कर्षित होताना दिसतात. तर मला तिथे कारण पुरवावी लागेल की हा भेगी प्रकारचा उद्रेक का असेल. राईट. आणि तिसरा मुद्दा जो ऑप्शनलला डिफाईन करतो किंवा ऑप्शनलचं उत्तर या ठिकाणी डिफाईन करतो तो म्हणजे उदाहरण. जर मी म्हटलंय की कुठे आइसलँड प्रकारचा उद्रेक झालाय, आकृती काढली. राईट. आकृतीमध्ये समजा मी या ठिकाणी ही भेग दाखवली, त्यातनं इरप्शन होत आहे ते सांगितलं, वैशिष्ट्य वगैरे सगळी सांगितली, सगळ्यात शेवटी मी उदाहरण देणं. उदाहरणामध्ये एक महत्वाचा मुद्दा, लेटेस्ट उदाहरण असलं पाहिजे. जसं मी या ठिकाणी आइसलँड प्रकारच्या उद्रेकामध्ये 2023 मध्ये एक उद्रेक झाला होता, आइसलँड मध्येच एक उद्रेक झालेला, त्याला ग्रिंडाविक उद्रेक म्हटलं जातं. राईट. एक छोटासा भाग आहे, एक छोटस शहर आहे ग्रिंडाविक म्हणून, जे आइसलँड मध्ये आहे. 2023 मध्ये त्या ठिकाणी उद्रेक झाला आणि पूर्ण शहर जे आहे, पूर्ण गाव रादर खाली करावं लागलं. तर जेव्हा मी अशा प्रकारे डिटेल प्रोव्हाइड करतोय, उद्रेकाचा प्रकार, आकृती, वैशिष्ट्य आणि उदाहरण, तिथे माझं ऑप्शनलचं उत्तर दिसतंय. अदरवाईज उद्रेकाचा प्रकार आणि वैशिष्ट्य सांगितली ते तुमचं जीएसचं उत्तर झालं. ऑप्शनल मध्ये ऍडिशनल काय आलं, आकृती आली आणि उदाहरणं आली. राईट. तर अशी सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला या सर्व ज्वालामुखींसाठी द्यायची आहे. तर या ठिकाणी मी टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती देणं सजेस्ट करेन, कारण की ते थोडं सोपी जातं, सोयीचं जातं. राईट. बऱ्यापैकी गोष्टी हायलाईट होतात. नुसतं एक फ्लो चार्ट या ठिकाणी तयार करून ठेवू नका. राईट. यातनं काही खूप जास्त माहिती मिळणार नाही किंवा मार्क मिळणार नाही. हा जर पार्ट नाही जरी लिहिला, असं जर नाही जरी लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट टेबल जरी तुम्ही केलात, टेबल मध्ये सगळी माहिती भरत गेलात तरी सुद्धा ते एक चांगलं उत्तर असेल. क्लिअर. देन लेट्स मूव्ह ऑन टू दुसरा पार्ट, ज्वालामुखी भूरूपे, व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स. तर व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स मध्ये बहिर्निर्मित आणि अंतर्निर्मित असे 2 प्रकार मला लँडफॉर्मचे सांगायचे आहे. आणि प्रत्येक लँडफॉर्म मला या ठिकाणी एकेका ओळीमध्ये डिफाईन करायचा आहे. तर एका पाठोपाठ एक लँडफॉर्म घ्या आणि तो एका ओळीमध्ये डिफाईन करा की हा कशा प्रकारचा लँडफॉर्म आहे किंवा कशा प्रकारचं भूरूप आहे, कोणत्या प्रकारच्या लावाने याची निर्मिती होते, आणि बेस्ट पॉसिबल जर होत असेल प्रत्येक लँडफॉर्मसाठी उदाहरण द्या. जर मी ज्वालामुखी शंकू सांगतोय तर मी कुठेतरी याच्यामध्ये उदाहरण देईल, कोटोपाक्सी सारखं, माउंट फुजी सारखं. ज्वालामुखी पठार सांगतोय, दख्खनचं पठार सांगेल, केरगुलियन प्लाटू सांगेल किंवा मास्करेन प्लाटू सांगेल. तर अशी उदाहरणं मला प्रत्येक ठिकाणी द्यायची आहे. तर प्रिपरेशन करतानाच तुमची उत्तरं जे काही असेल ती प्रिपेअर करतानाच तुम्ही एन्श्योर करा की अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर करून ठेवताय. राईट. हा प्रिपरेशनचा पार्ट आहे. चांगल्याने नोट्स या ठिकाणी तुम्ही प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. तेच नोट्स जशाच तसे एक्झाम हॉलमध्ये रिप्रोड्यूस झाले पाहिजे. डायग्राम काढणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी मी एक बऱ्यापैकी डिटेल डायग्राम घेतलेली आहे. अपेक्षित नाहीये की अशाच प्रकारची डायग्राम असावी. अपेक्षा काय असेल, अपेक्षा एवढीच असेल की प्रत्येक लँडफॉर्म तुम्ही दाखवू शकला पाहिजे. लेट्स टेक एक्झाम्पल. जर मला लॅकोलिथ, लोपोलिथ दाखवायचे आहेत तर लॅकोलिथ, लोपोलिथ मध्ये मी काय दाखवणार की हा भूपृष्ठाचा भाग आहे आणि भूपृष्ठामध्ये इथे कुठेतरी उलट्या बशीच्या आकाराचं संचयन झालंय, इथे कुठेतरी सरळ बशीच्या आकाराचं संचयन झालंय, इथे एक मोठ्या भूभागावर संचयन झालंय ज्याला मी बॅथोलिथ म्हणतोय. तर तुम्ही बघू शकता की किती स्पीडने मी ही सगळी भूरूप ड्रॉ करतोय
असं काही खूप वेळ लागत नाही, खूप सुवाच्य म्हणजे चित्रकलेची ती स्पर्धा नाहीये. हा एक मुद्दा लक्षात घ्या. अनेकदा मी मुलांना जिओग्राफी बद्दल हेच सांगतो की जेव्हा तुम्ही जिओग्राफीच्या आकृत्या काढायला घेता किंवा नकाशे काढायला घेता, तुम्ही त्याला इतकं सिरियसली घेतला ऍज इफ ही चित्रकलेची परीक्षा आहे. चित्रकलेची परीक्षा नाही. सोप्या आकृत्या, इंडिकेटिव्ह, फक्त रिप्रेझेंटेटिव्ह जरी तुम्ही काढलात तरीही सोयीचं असेल. देन कन्क्लुजन करताना या ठिकाणी काय करू शकता ते पण सांगतो. कन्क्लुजन या पर्टिक्युलर प्रश्नाचं फिजिकल किंवा हा प्राकृतिक भूगोलाचा प्रश्न आहे, याला मी मानवी भूगोलामध्ये घेऊन इथे मी सांगेन की ही जी ज्वालामुखी क्रिया आहे याचा प्रामुख्याने मानवी जीवनावर कसा प्रकारचा परिणाम असू शकतो, चांगला असेल, वाईट असेल, अल्पकालीन परिणाम असेल, दीर्घकालीन परिणाम असेल, असं काहीतरी मी त्या ठिकाणी कनेक्ट करतोय आणि तिथे माझं उत्तर संपतंय. फाईन, भेटूया आता नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा एका प्रश्नासोबत. थँक्यू एव्हरीवन.